हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जी काही तलाठी भरती रिलेटेड नवीन अपडेट्स समोर आलेले आहेत ती सर्व अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। आणि जर तुम्ही मित्रांनो अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल, त्या लिंक वरती क्लिक करा आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। युट्यूबच्याही अगोदर आपण सर्व अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनल वरती शेअर करत असतो। चला तर मित्रांनो, आता नवीन अपडेट काय समोर आलेले आहे ती पाहूया। तर बघा, तलाठी भरती तसे या ठिकाणी बघू शकता, ज्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांना ट्रेनिंग साठी बोलवण्यात आलेलं आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। जिल्हे कोणते आहेत ते बघा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, बुलढाणा या 3 जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांना ट्रेनिंग साठी सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे। तर आता ही तलाठी भरतीची ट्रेनिंग बघा कुठे होणार आहे, पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधिनी अमरावती या ठिकाणी होणार आहे। दिनांक बघू शकता कधी ट्रेनिंग होणार आहे, दिनांक 6/5/2024। 6/5 म्हणजे मित्रांनो 6 मे पासून ही ट्रेनिंग चालू होणार आहे मित्रांनो, म्हणजे 2 दिवसानंतर। ठीक आहे, ते 2/9/2024 पर्यंत ही ट्रेनिंग चालणार आहे। या कालावधीत अमरावती विभागातील नवनियुक्त 120 दिवसीय पायाभूत ट्रेनिंग नियोजित करण्यात आलेली आहे। ही टोटल 120 दिवसांची ट्रेनिंग असणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणी बघा, हे ऑफिशियल अपडेट या ठिकाणी बघू शकता। विषय बघा, अमरावती विभागातील नवनियुक्त तलाठी यांचे 120 दिवसीय पायाभूत प्रशिक्षणाबाबत। तर या ठिकाणी संदर्भ वगैरे तुम्ही रीड करू शकता। उपरोक्त संदर्भ या ठिकाणी माहिती वगैरे दिलेली आहे, कधीपासून कधीपर्यंत होणार आहे। आता मी जी तुम्हाला वरती इन्फॉर्मेशन दिली तीच इन्फॉर्मेशन या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, या प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिनांक 6 मे 2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता उद्घाटन होईल। त्याकरिता परीक्षार्थींनी दिनांक 5 मे 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधिनी विद्यापीठ रोड कालावधीत प्रशिक्षणार्थींना अत्यावश्यक कारणाशिवाय सुट्टी दिली जाणार नाही। परीक्षार्थींनी या दिनांक 5/5/2024 ला प्रबोधिनीमध्ये पोहोचण्याची आगाऊ सूचना, तसेच काही अडचण असल्यास पर्यवेक्षक अधिकारी दिनेश वाडवे त्यांचा नंबर वगैरे या ठिकाणी दिलेला आहे। ठीक आहे, जर काही प्रॉब्लेम असेल तर बघा, सर्व परीक्षार्थींनी महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत व राज्य शिष्टाचारानुसार पुरुष कर्मचाऱ्यांना पांढरा शर्ट, काळा पॅन्ट असल्यास ब्लेझर किंवा जॅकेट, तसेच महिला कर्मचाऱ्यांकरता सोनेरी काठ असलेली ऑफ व्हाईट रंगाची साडी संभागीय कार्यक्रमासाठी शासकीय पोशाख म्हणून ठरवून दिला आहे। प्रबोधिनी येथे प्रशिक्षणाचा उद्घाटन कार्यक्रम, समारोपीय कार्यक्रम तसेच स्वातंत्र्य दिनाकरता हा पोशाख ठरवून दिला असल्याने येताना शासकीय पोशाख सोबत आणणे अनिवार्य आहे। तसेच आपणास क्षेत्रीय भेटी करता व मेळघाट भेटीच्या वेळी आवश्यक साहित्य, उदाहरणार्थ स्पोर्ट्स शूज, कॅप, टॉर्च, वॉटर बॉटल, लेदर शूज, चप्पल, पाठीला लटकवता येईल अशी बॅग, आवश्यक वाटल्यास शॉल, स्वेटर तसेच योगा व खेळाकरता आवश्यक असा पोशाख न चुकता सोबत आणावा। प्रशिक्षण कालावधीमध्ये परीक्षार्थींना पेन ड्राईव्ह, पासपोर्ट साईज 2 फोटो, आधार कार्ड झेरॉक्स सोबत आणणे बंधनकारक आहे। तर अशी ही मित्रांनो अपडेट होती जी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। काही डाऊट असेल या व्हिडिओमध्ये तर कमेंट मध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच, धन्यवाद।